नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप. शासन घेणार मराठा युवकांच्या कर्जाची हमी, नामदार सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन. सोलापुरात पहिल्या प्रदूषणमुक्त ई रिक्षाची नोंदणी. आमदार गणपतराव देशमुख हे विधानसभेतील आदर्श व्यक्तिमत्व, सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन. संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी मंगळवेढ्यात तीव्र निषेध. आणि व्यक्तिमत्व विकासासाठी क्रीडा स्पर्धा गरजेच्या, उमेश परिचारक यांचे प्रतिपादन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. सत्तेत येण्यापूर्वी भाजपच्या लोकांनी मोठमोठ्या आश्वासनांचे गाजर दाखविले, पण सत्तेत आल्यानंतर एकही आश्वासनाची पूर्तता करता आली नाही. शेतकऱ्यांचा तर या लोकांनी छळ सुरू केला आहे. जनतेने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करता भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, केवळ सत्ता मिळवण्यासाठी वारेमाप आश्वासनं जनतेला दिली, त्यानंतर गेल्या 4 वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यातून संतप्त झालेली जनता सरकारच्या अंगावर येत आहे. काँग्रेस सरकारने महाराष्ट्रातील मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण दिले, त्यानंतर न्यायालयात देखील ते टिकवून आरक्षणातून मिळणाऱ्या सवलती मराठा व मुस्लिम समाजाला देण्याची तयारी काँग्रेस सरकारची तयारी होती. पण दुर्दैवाने राज्यात काँग्रेसचे सरकार आलेच नाही. नव्याने सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला मात्र ते आरक्षण टिकवून ठेवण्यात अपयश आलं आहे. आता धनगर समाज आणि महादेव कोळी समाज ही आरक्षणाची मागणी करत आहे. त्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते, त्यामुळे या सरकारने दिलेल्या आश्वासन प्रमाणे कार्यवाही करायला हवी. महाराष्ट्र राज्य हे शेतकऱ्यांचे राज्य आहे. शेतकऱ्यांच्या राज्यातच शेतकऱ्यांना छळण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातील 50% मागण्या पूर्ण केल्या तरी शेतकरी बांधवांना आनंद होईल, पण त्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न होत नाहीत, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले. मराठा युवकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज देण्यासाठी सरकारने अर्ज मागवून नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मात्र नोंदणीच्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण कमी आहे हे मान्य करीत लवकरच सरकार त्यांच्या कर्जाची हमी घेणारे एक परिपत्रक काढणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की कर्जाचे प्रमाण कमी असल्याचे अनेक कारणे आहेत. त्यापैकी तारण व्यवस्था नसणं हे महत्वाचं कारण आहे. तारण म्हणून द्यायची मालमत्ता युवकांच्या पालकांच्या नावे असल्याने तांत्रिक अडचणीमुळे अनेकांची कर्ज प्रकरणं मंजूर करता आली नाहीत. यादीची दखल घेऊन त्यात दुरुस्ती केली जाणार आहे. युवकांच्या कर्जाची हमी सरकार घेणार असून त्या संदर्भात येत्या आठवड्याभरात परिपत्रक काढले जाणार आहे. राज्यात अशा युवकांची संख्या किती असावी याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की 9 ऑगस्ट 2017 मध्ये मुंबईत शांततेच्या मार्गाने झालेला मराठा क्रांती मोर्चा दृष्ट लागण्यासारखा होता. यावेळी राज्यात झालेल्या आंदोलनाचे अपवाद वगळता संयमाच्या मार्गाने झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. आंदोलक आणि त्यांच्या भावनांचा सरकारला आदर आहे. मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. सोलापूर आरटीओ कार्यालयामध्ये पहिल्या ई रिक्षाची नोंदणी करण्यात आल्याची माहिती पक्षकार संघाचे राज्य सहसचिव बसवराज एरनाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती BP धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी 24 जानेवारी रोजी ई रिक्षा व ई कार्ड या वाहनांची नोंदणी करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार सोलापूर आरटीओ कार्यालयाने राज ऑटोमोबाईलच्या पहिल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई रिक्षास नोंदणी क्रमांक दिला असून ती ई रिक्षा सध्या रस्त्यावर धावणार आहे. प्रदूषण मुक्त ई रिक्षास महाराष्ट्र शासनाच्या 14 फेब्रुवारी 2018 रोजीचा निर्णयानुसार ई रिक्षा व ई कार्ड वाहनांना 12,000 रुपयाचे अनुदान आणि टॅक्स माफ करण्याचं जाहीर केलेलं आहे. त्याचप्रमाणे सदर ई रिक्षा शासनाने परमिट देखील माफ केलेला आहे. याबरोबर ई रिक्षा चालवण्यासाठी व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्सची यापुढे गरज लागणार नाही, अशी माहिती बसवराज एरनाळे यांनी दिली. शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारा
विचारधारेपासून कधीही निष्ठा ढळू न देता व कधीही विचलित न होता गरिबांच्या कल्याणासाठी आबासाहेबांनी वेळोवेळी ठामपणे भूमिका घेतली। विधानसभेत दबदबा असणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच आमदार गणपतराव देशमुख असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले। सांगोला तालुक्यातील घेरडे येथे आमदार गणपतराव देशमुख यांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त पुरोगामी युवक संघटना व भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। पुढे बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे म्हणाले, नुसत्या बोल घेवडेपणाने देश चालत नाही। शेतकरी उद्योग दुःखात असून बँक डबघाईला आले आहेत। सीमेवर अनेक सैनिक शहीद होत आहेत। देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पत ढासळले आहे। माणसापेक्षाही गायीला महत्व आले आहे। माणसे मारण्याचे काम सध्या सुरू आहे। या प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की आबासाहेब हे साधी राहणी उच्च विचारसरणीचे आहेत, मोठ्या विचाराचे आहेत, आदर्श व्यक्तिमत्व आहे। सभागृहात फक्त हात वर केला तरी क्षणात सारं सभागृह स्तब्ध होते, एवढा त्यांचा नैतिक अधिकार व दबदबा सभागृहात आहे। 2019 मध्ये परिवर्तन घडवून राज्य व केंद्रातील सरकारना पाय उतार करावा लागेल असं त्यांनी सांगितलं। दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रत व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जाळण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढा पोलिसांना निवेदन देण्यात येऊन संबंधित समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। शनिवार दिनांक 11 ऑगस्ट दुपारी 1:30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते चोखामेळा चौक, शिवप्रेमी चौक, दामाजी चौक या मार्गावरून घोषणा देत कार्यकर्ते पोलीस स्टेशनला दाखल झाले व तेथे पोलीस निरीक्षक माननीय प्रभाकर मोरे यांना निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजय खवतोडे, ॲडव्होकेट भारत पवार, नगरपालिकेचे पक्षनेते माननीय अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहुल सावजी, किसन भजनावळे, लतीफ तांबोळी, लक्ष्मण गायकवाड, सिद्धार्थ लोकरे, किसन कसबे, दीपक घोले, बापूसाहेब अवघडे, विक्रम अवघडे, इताळा खरबडे, स्वप्नील माने, संतोष माने, दीपक अवघडे, सोमनाथ ढावरे, ईश्वर कसबे, लखन शेकतोडे, सागर खरबडे, संदेश लोखंडे, विक्रम शेंबडे, पाराप्पा ढावरे, भारत शिंदे यांच्यासह अनेक आंबेडकर प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडावी यासाठी शालेय स्पर्धा आवश्यक असून विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होणे गरजेचे असल्याचे मत युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केले। मंगळवेढा येथे तालुकास्तरीय तायक्वांदो कराटे स्पर्धेमध्ये विजेत्या खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी उमेश परिचारक बोलत होते। यावेळी उमेश परिचारक म्हणाले की शालेय जीवनात क्रीडा प्रकाराला अनन्य साधारण महत्व असून विद्यार्थ्यांची शारीरिक व बौद्धिक प्रगती ही खेळावरच अवलंबून असते। सर्व प्रकारच्या खेळाची एकाग्रता हे खास वैशिष्ट्य असून भविष्यातील उद्दिष्ट पूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा प्रकाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे। ताणतणाव, निरोगी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रसन्न व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा पाया शालेय क्रीडा प्रकारातूनच होत असतो। मंगळवेढा ते तालुकास्तरीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत युटोपियन शुगरच्या कर्मचारी कॉलनीतील खेळाडूंनी यश संपादन केलं। त्यांचे अभिनंदन करून हे यश भविष्यातील जडणघडणीसाठी उपयोगी असण्याचं मत परिचारक यांनी व्यक्त केलं। सदर प्रसंगी कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की युटोपियन शुगरच्या कर्मचारी कॉलनीतील खेळाडूंनी तायक्वांदो कराटे स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याने युटोपियन शुगरचे नाव झळकत राहील। अत्यंत कमी कालावधीत क्रीडा प्रशिक्षक अनिल मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश प्राप्त केलेले आहे। भविष्यात येथील खेळाडू करता विविध स्वरूपाच्या योजना राबवण्याचा आमचा मानस आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप। शासन घेणार मराठा युवकांच्या कर्जाची हमी, नामदार सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन। सोलापुरात पहिल्या प्रदूषणमुक्त ई रिक्षाची नोंदणी। आमदार गणपतराव देशमुख हे विधानसभेतील आदर्श व्यक्तिमत्व, सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन। संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी मंगळवेढ्यात तीव्र निषेध। आणि व्यक्तिमत्व विकासासाठी क्रीडा स्पर्धा गरजेच्या उमेश परिचारक यांचे प्रतिपादन। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।